कोण आहे महाराज ती जगदंबा? त्या तुम्हीच आहात. मी सांगितलं ना, तुम्ही एवढ्या सामान्य नाही. जिने छत्रपती शिवरायांना जन्म दिला त्या तुम्ही आहात. जिने व्यासांना जन्माला घातलं त्या तुम्ही आहात. जिने कणाद ऋषी महान महापुरुषांना जन्माला घातलं त्या तुम्ही आहात. सृष्टीवरचं पहिलं प्रेम, पहिली माया, पहिला आनंद, पहिलं पाऊल तुम्ही आहात. आणि म्हणून या नवरात्रामध्ये या नवशक्तीचा जागर आपण सगळ्यांनी 8 दिवस पर्यंत या ठिकाणी केला. आजचा 9वा दिवस आहे. कथा कितीही सांगितली तरी ती न संपणारी आहे. परंतु आपल्या सर्वांमध्ये आदिशक्ती भगवती जगदंबे विषयी जो भाव आहे बघा, श्रीमंत माणसाच्या घरात कोणीही जातं महाराज, श्रीमंत माणसाच्या घरात कोणीही जातं, परंतु गरीबाच्या घरी कोणीही जात नाही. गरीबाच्या घरी भगवंत जात असतो. लक्षात घ्या, गरीबाच्या घरी जगदंबा जात असते. मी उदाहरण देईन तुम्हाला. दुर्योधनाने भगवान परमात्म्यासाठी पंचपक्वान्नाचे त्या ठिकाणी पंचपक्वान्न आणून ठेवलेले होते, 56 भोग आणून ठेवले होते, परंतु भगवंत त्यांच्या घरी जेवला नाही. भगवंताने अन्नाला हात सुद्धा लावला नाही. तर भगवान परमात्मा कुठे गेले? विदुर काकाच्या झोपडीमध्ये गेले. विदुराच्या झोपडीमध्ये गेल्यानंतर सुलभेची अवस्था झाली होती अशी. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी, काय करू उपचार? साक्षात देव माझ्या घरी पाहुणा म्हणून आलाय, मी काय करून आणि काय नाही. हा अनुभव आज मला या ठिकाणी बघायला मिळाला. तुमच्या मुखातून वाक्य निघावं, ताई अष्टमीच्या दिवशी तुमचं आमच्या घरात पाऊल पडलं. आज आमच्या घरी साक्षात दुर्गा आली, साक्षात लक्ष्मी आली, साक्षात जगदंबा आली. बघा, माझं पण मोठेपण एवढं मोठं नाही, माझं स्थान एवढं मोठं नाही, पण सांगू का, तुमचं हृदय एवढं मोठं आहे, तुमचं मन एवढं मोठं आहे, तुमची माया एवढी मोठी आहे की एक ना एक दिवस मी तुम्हाला सांगेल की ती जगदंबा पद्मावती एक ना एक दिवस इथे बसलेल्या प्रत्येकाच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाच्या घरात ती नक्की येईल महाराज. अपार प्रेम पाहिलं मी. स्त्रियांच्या डोळ्यात अश्रू येणं स्वाभाविक आहे. तुमचं हृदयच कोमल आहे, आपलं हृदयच कोमल आहे, ममता ओतप्रेत भरलेली आपल्यामध्ये. पण आज मी पाऊल टाकल्यानंतर ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये गेले ना, मी पुरुषांच्याही डोळ्यात अश्रू पाहिले, मी त्यांच्याही हृदयाला पाझर फुटलेला पाहिला. खरं सांगू का, मला कथेचा शेवटचा दिवस हा अत्यंत कठीण जातो. एवढा कठीण जातो, एवढा कठीण जातो की 9व्या दिवशी मला कथा करणं सुद्धा जड जाते. त्याचं कारण आहे तुमचं प्रेम. या नवरात्रामध्ये नवशक्तीचा जागर आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलाय. आजचा 9वा दिवस या ठिकाणी आणि 9व्या दिवशी, आजच्या दिवशी आम्हाला श्रीमद देवी भागवताचा सार या ठिकाणी श्रवण करायचं आहे. जसं श्रीमद भागवत कथा जर तुम्ही ऐकत असाल, श्रीमद भागवत कथेमध्ये सुदाम देवाचं चरित्र म्हणजे भागवत कथेचा सार आहे. तसं श्रीमद देवी भागवतामध्ये हरिश्चंद्र राजाचं चरित्र म्हणजे संपूर्ण देवी भागवताचा सार आहे. अरे, संकट तुमच्या आमच्या जीवनात येतात, यात नवल नाही, पण एक गोष्ट सांगेल, छाए हुए गम के बादल कभी ठहर नहीं पाएंगे. छाए हुए गम के बादल कभी ठहर नहीं पाएंगे, ये भी चले जाएंगे. हमारे जीवन में सुख ही नहीं ठहरा, हमारे जीवन में सुख ही नहीं ठहरा तो दुख के ठहरने की औकात ही क्या है महाराज? दुख के ठहरने की औकात ही क्या है? अनंत दुःख जीवनामध्ये येतील, अनंत दुःख जातील, पण सांगितलं ना, दुःखाशी 2 हात ज्याला करता येतात तोच जीवनाची लढाई जिंकू शकतो. तोच जीवनाच्या सगळ्या पायऱ्या चढून एक दिवस परमपदापर्यंत जाऊ शकतो. तोच त्या जगदंबेला प्राप्त करू शकतो, तोच त्या पदापर्यंत जाऊ शकतो. आणि म्हणून
जीवनात कितीही दुःख आले तर या समाजाला अजिबात सांगत बसू नका, कारण या जगाची रीत आहे महाराज. तुमचं दुःख ते तुम्हाला रडून रडून विचारतील, रडून रडून ऐकतील आणि हसून हसून जगाला मीठ मसाला लावून लावून सांगतील. मी तर म्हणते तुमच्या जीवनात एवढा आनंद यावा. आजचा नवरात्रीचा 9वा दिवस आहे आणि आजचा रंग कोणता आहे? गुलाबी, बरोबर आहे की नाही? या गुलाबी रंगासारखं तुमचं जीवन गुलाबाच्या फुलासारखं टवटवीत व्हावं, गुलाबाच्या फुलासारखं सुगंधित व्हावं. मी सांगितलं ना, जीवनात सगळं गेलं तरी चालेल पण आनंद वजा होऊ नये. ज्याच्या जीवनातला आनंद टिकू नये त्याच्या जीवनातलं गेलेलं सुख हे कधीही परत येऊ शकतं महाराज. आनंद टिकून राहिला पाहिजे आणि परमानंदाची प्राप्ती त्याच वेळेला माणसाच्या जीवनामध्ये होते ज्या वेळेला त्या भगवतीचा संग, भगवतीचा सत्संग आपल्यामध्ये येतो ना, त्या दिवशी होते. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आदिशक्तीचा वास आहे. इथे बसलेल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवान शिवाचा वास आहे. कारण दोघं एकवटल्याशिवाय ते शिव होत नाही आणि शिव शरीरातून निघून गेला की त्याचा शव झाल्याशिवाय राहत नाही. माणसं शवाला घाबरतात, शिवाला घाबरत नाही. माणसं मरणाला घाबरतात, मरण जवळ येणार म्हणून देवाची भक्ती तरी अजूनही चाललेली आहे. मी सांगणार तुम्हाला, कोरोना काळात जेवढी भक्ती आम्ही भगवंताची केली तेवढी ना त्याच्या आधी केली ना त्याच्या नंतर आम्ही आमच्या जीवनामध्ये करू शकू. पण एक लक्षात घ्या, दुख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. दुख में सुमिरण सब करे, सुख में करे न कोय. जो सुख में सुमिरण करे तो दुख काहे को होय. सुखात जर देवाला आठवलं तर दुःख कुठून येणार महाराज जीवनामध्ये? दुःख तर कोणतीही मातेच्याही जीवनात होतं पण वेदना झाल्या नाही, कारण परमेश्वर होता जीवनामध्ये. सुखाचं साथी हे जग असतं, सुखाचा साथीदार जग असतं, पण दुःखाचा साथीदार परमात्मा असतो. त्याला कधीही जीवनामध्ये विसरून चालणार नाही महाराज. सुख के सब साथी दुख में न कोई. आनंद जीवनामधून कधी आपल्या वजा होऊ नये. परमात्मा जर जीवनामध्ये आला, परमार्थ जर जीवनामध्ये आला तर काय होऊ शकत नाही महाराज. आमचे साधू संत सुद्धा वर्णन करतात, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. गायनाचे उडे आपुलिया छंदे, मनाच्या आनंदे आवडी. जीवनातलं सगळं वजा झालं तरी चालेल पण आनंद वजा झाला नाही पाहिजे. एकदा अंतःकरणामध्ये आनंद तयार झाला महाराज की तो आनंद आतमध्ये लपून राहत नाही. जसं एका शेतकऱ्याला 3 मुली होत्या, दिसायला अत्यंत देखणे, स्वयंपाक कलेमध्ये निपुण आहे, शिक्षण झालंय, सगळं बरोबर आहे, परंतु वाणीमध्ये दोष असल्यामुळे या मुलींची लग्न जमेना महाराज. एक तोतरी होती, दुसरी बोबडी होती, तिसरी घेंगाणी बोलणारी होती. लग्नच जमेना, काय करावं? एक दिवस मुलींचा पिता आपल्या गावापासून 100 मैल लांब असणाऱ्या एका गावामध्ये गेला आणि अशा घरामध्ये पोहोचला ज्या घरामध्ये 3 मुलं आहेत. मुलांच्या वडिलांची गाठ घेतली आणि सांगितलं, म्हटले बघा तुम्हाला 3 मुलं आहेत, मला 3 मुली आहे. माझ्या 3 मुली जर तुमच्या घरी सुना म्हणून आल्या तर एकत्रित गुण्या गोविंदाने नांदतील, आनंदाने नांदतील, प्रेमाने नांदतील, एकमेकीला सांभाळून घेतील. मुलांच्याही वडिलांना विचार पटला, म्हणे काही हरकत नाही, तुम्ही घरी जा, आम्ही काही दिवसानंतर मुली बघण्याकरिता येतोय. झालं. एक दिवस वधू परीक्षकाला सोबत घेतलं आणि मुलांच्या वडिलांनी मुली बघायला त्या ठिकाणी ते यायला लागले.
जेव्हा घरी आले सर्वात पहिल्यांदा मुलींची पाहणी झाली. दिसायला अत्यंत देखण्या असल्यामुळे, दिसायला अत्यंत सुंदर असल्यामुळे मुली लगेच पसंत पडल्या महाराज. आता मुली पसंत पडल्या. आमच्या भागामध्ये अशी पद्धत आहे, मुलगी जर पसंत आली तर पुढे जेवणाचा कार्यक्रम होत असतो. तुमच्याकडे होतो का? विचारलं पाहिजे महाराज. गाव बदललं की भाषा बदलते, राहण्या सहाण्याच्या पद्धती बदलतात. जसं आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये माणसं मेल्यावरती जाळतात, इकडे काय प्रकार आहे? तोच आहे ना? विचारलं पाहिजे. गाव बदललं की भाषा, राहण्या सहाण्याच्या पद्धती सगळं बदलतं. जसं जेवण करायचं म्हटलं की आमच्या भागामध्ये पद्धत आहे, एक एक पदार्थ वाढला जातो. कुठे आधी भात वाढला जातो, कुठे आधी मीठ वाढलं जातं. तुमच्या इथे पहिल्यांदा काय वाढलं जातं बरं? आजच्या दिवस बोलायचंय. काय वाढलं जातं पहिल्यांदा? भाकरी. मग काय वाढल्या जातं? भात वाढल्या जातो. चपाती, चपाती वाढल्या जाते. नंतर काय वाढल्या जातं? तुम्ही खिचडी करू नका, थोडं जोरात बोला ना. नंतर काय वाढल्या जातं? भाजी वाढल्या जाते. नंतर भात, नंतर मीठ शेवटी वाढतात का? बरं, हे सगळं वाढलं जातं. म्हणजे आधी तुम्ही चपाती वाढता, नंतर तुम्ही भाजी, नंतर भात, नंतर मीठ, नंतर पाणी वगैरे वगैरे वगैरे. पण आमच्या अमरावती जिल्ह्यात अशी पद्धत नाही. आमच्या अमरावती जिल्ह्यामध्ये पहिले पात्रवाडी वाढल्या जाते, नंतर बाकीचे पदार्थ वाढल्या जातात. असते भागाभागाची पद्धत, त्याला काही इलाज नाही. तुम्ही आधी चपाती वाढता, काही हरकत नाही. तर भोजन म्हटलं की त्या ठिकाणी, लग्न जमलं म्हटलं की भोजनाचा कार्यक्रम. मुली पसंत पडल्या, जेवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी झाला. आणि जेवणाचा कार्यक्रम होत असताना मुलीच्या वडिलांनी त्यांना बजावून सांगितलं, भरपूर वाढणं करा, पण बोलायचं का? तुमच्या वाणीत दोष असल्यामुळे तुमची लग्न जमत नाही. भरपूर वाढा, परंतु बोलायचं नाही. आता मुली वाढणं तर करत होत्या, परंतु वधू परीक्षक सोबत आला होता. त्याने विचार केला, मुली देखणे आहे, स्वयंपाकही छान बनवलाय, परंतु या बोलत का नाही? यांना बोलतं केलं पाहिजे. म्हणून वधू परीक्षक जो होता तो कढीची स्तुती करायला लागली. वा, 25 वर्ष झाले लोकांची लग्न जमवतोय, पण एवढी गोड कढी कधीच नाही प्यायलो. आजूबाजूचे म्हटले, हो गोड झाली तर गप पिऊन घ्या ना. इथले लोक म्हणतील, यांनी कढी काही कधी पाहिली नव्हती का? अहो म्हणे, तुम्हाला काय करणार, 25 वर्ष हेच करतोय मी, लोकांचे लग्न जमवायची कामच करतोय, पण एवढी गोड कढी कधीच नाही प्यायलो. आता जिनं कढी बनवली म्हणजे लग्नासाठी पहिला नंबर आपला लागणार. पण बापाचे विचार आठवले, काहीही झालं तर बोलायचं. पुन्हा गप बसली महाराज. पण हा कुठे गप बसतोय? वधू परीक्षक पुन्हा कढीचा एक गोड घेतला, एक बुरका मारला की लगेच म्हणायचा, वा काय गोड कढी झाली. शेवटी ज्या मुलीनं कढी बनवली होती तिच्या अंतःकरणात एवढा आनंद दाटून आला, एवढा आनंद दाटून आला की तो आतमध्ये राहू शकला नाही. ती धावतच आली आणि म्हणायला लागली, तली ना तली तर मीच तेली. एवढ्यात दुसरी आली महाराज धावत. ती म्हणायला लागली, फुकत नाही झाडी, जिडू ताकडे मिडू ताकडे तवा गोड झाडी. तिला म्हणायचं होतं, कढी फुकट गोड नाही झाली, जिरे टाकले, मिरे टाकले तेव्हा गोड झाली. तिनं तिच्या भाषेत सांगितलं, फुकत नाही झाडी, जिडू ताकडे मिडू ताकडे तवा गोड झाडी. एवढ्यात तिसरी आली महाराज. आणि तिसरी काय म्हटली, ती बोलणी पण मी नाही बोलणे. मला सांगा, एवढं झाल्यावर पाहुणे तिथं थांबले असतील का? उठून उभे झाले, सरळ घरी निघून गेले, लग्न मोडलं. आता मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मुलींना माहिती नव्हतं का आपण बोलल्यावर लग्न मोडणार आहे? माहिती होतं की नाही? परंतु अंतकरणात कढी गोड झाली आणि ती मी केली याचा जो आनंद होता तो आतमध्ये सामावून राहू शकला नाही, तो बाहेर पडला. आणि
तसाच आनंद या ठिकाणी सुद्धा आहे महाराज.